सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद ठरवण्यात आलेला आहे. आपण पाहतोय की भाजपने कुठेतरी आपल्या अर्जावर हरकत घेतली होती आणि आज तुमचा अर्ज बाद ठरवण्यात आला. वास्तविक पाहता मी सर्व प्रक्रिया पूर्ण करून अर्ज भरला होता आणि माझे सहकारी, माझे मित्र, माझे बंधू नागेशजी भोसले आमच्यावर नगरसेवक आहेत पंढरपूरला, त्यांनी मला सूचक म्हणून सही केली होती आणि त्यांनी आज येऊन ॲफिडेविट दिलं की सही मी केली नाही म्हणून. ईश्वर साक्ष सांगतो, विठ्ठलाच्या पायावरती हात ठेवून त्यांनी सांगावं की मी या अर्जावर सही केली नाही. मी माझं आयुष्यात राजकारण सोडून देतो, परत नाव काढणार नाही गोष्टीचं. माझ्या 25 वर्षाच्या मैत्रीला त्यांनी घात केला. दुर्दैव आहे आज माझं की महाविकास आघाडी सर्व नेत्यांनी विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली. आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय प्रणितताई या दोघांनी माझ्यावर मोठा विश्वास ठेवला आणि काँग्रेस पक्षाचा AB फॉर्म मला दिला. परंतु माझ्या मित्रांनीच माझा घात केल्यामुळं मला या प्रक्रियेत अत्यंत दुःख होतं की अशा प्रकारे जर भाजपाच्या रणनीती, त्यांना मी फोन केला होता, तुम्हाला काय त्रास अडचण काय आहे का, तर ते म्हणले मला 3 लोकांचा फोन येतो आहे, ते माझ्यावर प्रचंड दबाव टाकत आहेत. ह्याचं कॉल रेकॉर्डिंग मी सगळ्यांना दिलेलं आहे, पत्रकार महोदयांना. 3 लोक कोण मी असं विचारल्यानंतर ते मला म्हणले की ते 3 लोक मी तुला प्रत्यक्ष भेटल्यानंतर सांगतो. मग मी पंढरपूरला गेलो, रात्री उशीर झाला मला जायला. त्यांचं सकाळी मी 9 वाजता त्यांच्या घरी गेलो होतो भेटायला, तर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता. ते मला गेले असेल इकडे कुठं आजारी आहेत, ते कुठं गेले असेल इकडे मी पण इकडे निघून आलो सोलापूरला छाननीला. इथं आल्यानंतर कलेक्टर ऑफिसला 11:30 वाजता कळालं की माझ्या उमेदवारी अर्जावर नागेश भोसलेंच्या सूचक म्हणून सही केली असं ॲफिडेविट दिलेलं आहे. मला धक्का बसला आहे गोष्टीचा. म्हणजे ज्या माणसाबरोबर माझी एवढी मैत्री, सुखदुःखाची आम्ही सहकारी, आम्ही एका ताटात दोघं जेवलेलो आहे आणि त्याने माझा असा घात करायला नको होता. हेच मला या गोष्टीचं उमेदवारी अर्ज कुठल्याही गोष्टीसाठी बाद झाला असं वाटलं नसतं, परंतु ह्या गोष्टीसाठी बाद झाला आहे की ज्या माणसावर मी विश्वासाठी त्याच्या खांद्यावर मान ठेवले आणि त्याने माझा गळा कापला. मला अत्यंत दुःख होतं या गोष्टीचं की असं कुणाच्या बाबतीत घडू नये. पालकमंत्री म्हणतात की कुठेतरी बनावट सही केली, त्यांना उमेदवार सूचक मिळत नव्हता, त्यामुळे अशा पद्धतीची सही करून कुठेतरी पालकमंत्र्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मला सांगा, 9 लोकांच्या ऑब्जेक्शन नाही, माझ्याकडे 12 लोक शिल्लक होती उमेदवार सही करायला. फक्त माझ्या जवळचे सहकारी, माझे मित्र आहेत म्हणून मी त्यांची सही घेतली. हे सर्व सूचकांचंही सगळ्याला माहीत होतं. इथं 10 सूचक पूर्ण झाल्यानंतर सुद्धा इथं कलेक्टर साहेबांच्या समोर 4 नगरसेवक अतिरिक्त बसले होते. आमच्या अशफाक बोर्डी सोलापूर अक्कलकोट त्यांचा मुलगा होता, शेख म्हणून त्यांच्यावर एक नगरसेवक होते, ते इथं बसले होते ना. मला काय सूचक बदलता येत नव्हता का त्यावेळेस, परंतु मी तसं काय केलं नाही. माझा ज्या माणसावरती विश्वास होता त्यांनी माझा केसाने गाळा कापला. हे माझं, याबद्दल माझं दुःख आहे. कुठेतरी आपण पाहतोय की महाविकास आघाडीत अनेक शिवसेना ठाकरे असतील किंवा तुमचे राष्ट्रवादी शरद पवार असतील, यांनी पण उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मात्र अधिकृतपणे तुमचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र यामध्ये आता कुठेतरी तुम्हाला वाटतं आहे का भाजपने खेळी केली? उमेदवारी अर्ज दाखल करणं हे प्रत्येकाची इच्छा असते की मी माझ्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करावा. परंतु जेव्हा जागेची वाटणी झाली होती 3 पक्षाची मिळून, तेव्हा ही जागा सोलापूरची काँग्रेसला आली होती आणि काँग्रेसने माझ्या नावाची सूचना दिल्यामुळं तुम्ही अर्ज भरला. आदरणीय सुप्रियाताई पवारसाहेब त्यांच्या उमेदवाराला सांगतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब त्यांच्या उमेदवाराला सांगतील आणि ते अर्ज निघतील आणि माझा अर्ज कॉन्टेस्ट करायचं ठरलं होतं. सगळ्यांची चर्चा झाली त्या गोष्टीची. आमचे वसंतनाना देशमुख असतील, आमचे अक्कलकोटे असतील, ज्या ज्या लोकांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला होता त्यांचं आमचे कंटिन्यू कम्युनिकेशन चालू होतं. परंतु हे आजच्या राजकारणात माझा अर्ज बाद केला म्हणजे पुढं अडथळा नको, ह्या दृष्टिकोनातून केलेला उद्योग आहे हा. काँग्रेसचं संख्याबळ नाही, लढायला काय हरकत आहे तुम्हाला? मला काय 2 मतं पडतील, 4 मतं पडतील, नाही तर मत पडणार नाही मला. तुम्ही घाबरला कोणाला? मग तुमची लोक तुम्हाला मत देणार नाहीत हे तुम्हाला माहीत होतं. तुमची मतं, अनेक तुमचे मतदार माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, मला वारंवार फोन करत होते, कुठल्याही बरी तुम्ही अर्ज काढू नका, तुमचा अर्ज राहिला पाहिजे, आम्ही तुमच्याबरोबर आहे. ही गोष्ट त्यांच्यापर्यंत कानापर्यंत गेली असेल, त्यामुळे त्यांनी घाबरून तो माझा अर्ज कसा डिस्क्वालिफाय करायचा. माझे सर्व पक्षावर संबंध आहेत माझे.
आणि ह्या गोष्टी त्यांना माहिती झाल्या असतील, त्यामुळे त्यांनी माझ्या उमेदवाराच्या अर्जावरती सूचकाकडून आक्षेप घेऊन माझा अर्ज बाद केला. कुठेतरी पाहतोय की आता महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार आहे आणि त्याला तुमचा पाठिंबा असणार आहे? महाविकास आघाडीचा उमेदवार आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून माननीय वसंत नाना देशमुख साहेब आहेत. नागेश अक्कलकोटे यांनी पण अर्ज भरलेला आहे. महाविकास आघाडी ज्या उमेदवाराच्या पाठीमागं जायला सांगेल त्याच्या पाठीमागं आम्ही जाणार. आदरणीय हर्षून सपकाळभाऊ, आदरणीय शिंदेसाहेब आणि प्रणितताई हा जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत. तो कुणीही उमेदवार असू दे त्याच्या मागं आम्ही 100% जाणार. आपण पाहतोय की यानंतरची लढाई कशी असणार? ही पैशाची लढाई त्यांनी आज जिंकली. रस्त्यावरचं सर्वसामान्य नागरिक आमच्याबरोबर आहे. याचं विचारातून उत्तर देणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी आज जी दंडेलशाही करून जी उद्योग केला हा ते जनतेला कदापि मान्य होणार नाही. याचा उद्रेक जनतेतून दिसतील आणि याचा परिणाम तुम्हाला मी सांगतो. महाविकास आघाडीचा उमेदवार आमच्या आघाडीपैकी आता माझा अर्ज नाही म्हणून मी थांबणार नाही. मी माझ्या महाविकास आघाडीचा उमेदवार निवडण्याची जीवाचं करणार आणि त्याची परतफेड करणार. त्यामुळं उमेदवार हा महाविकास आघाडीचा 100% निवडून येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज सांगतो. त्यामुळं या भाजपवाल्यांना ते भीती आहे की पुढं काय होणार याचं. तुमचं पुढचं पाऊल काय असणार? कोर्टात जाणार? 100% उद्या आज डॉक्युमेंट्स आम्ही काढायला अर्ज दिलेला आहे नकला काढायला. 7:45 वाजता निकालपत्र तिथं लावलं त्यांनी आज छान आणि आज अर्ज दिला ते छाननी ते पूर्ण आमच्यात परत पडायला अजून 1 तास लागेल. 9 वाजता आमच्या हातात पडल्यानंतर आम्ही आजच्या तारखेने आम्हाला आउटआउट होणार. तर आम्ही त्यात वेळ मेन्शन करतो आहे सगळ्या गोष्टीत आणि उद्या सकाळी आम्ही हायकोर्टात दाखल करणार. 25 वर्ष जुनी मैत्री, काय सल्ला असणार आहे मित्राला? बाबा माझ्याबद्दल असं वागलं आहे आयुष्यात, आता रोडलेलं आयुष्य तर कोणाबद्दल असं वागू नको. काय एक धाकटा भाऊ म्हणून मला जी वागणूक दिली ते मला खेद वाटतं या गोष्टीचा की मी मैत्री अशा माणसाची केली जीव अशा माणसावर वळून टाकला ज्या माणसाने माझ्या पाठीत खंजीर खुपसला. हे होते आदित्य फतेपूरकर. त्यांनी सगळ्या गोष्टींची सविस्तर अशी उत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकंदरीत पाहतोय की आपण उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन चंदन बलूसह प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, सोलापूर.